नमस्कार फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे 3 मे. सकाळी सकाळी मस्त चुलीवरचं पाणी असं आईने तापवलेलं आहे. चुलीवरच्या पाण्याच्या आंघोळ्या आमच्या आज आहेत. त्याचबरोबर मस्त असं सनराईज होत आहे. आणि आज काय बनवायचं नाश्त्याला हा सगळ्यांना प्रश्न पडतो. सगळ्याच गृहिणींचा मेन प्रश्न आहे की बनवायचं काय रोज नवीन नवीन नाश्त्याला. तर आज आप्प्यांचा आमचा बेत होता. आप्पे आईंना खूप आवडतात, त्यामुळे आप्पे बनवले होते. चटणी त्याच्याबरोबर खोबऱ्याची अशा प्रकारे. त्यामुळे आजींना आप्पे आवडत नाहीत, त्यामुळे आजींसाठी खास ही तांदळाची भाकर बनवून हे भाऊ नाश्ता करत आहेत. भाऊ म्हणजे माझे सासरे. त्याचबरोबर माझे मिस्टर नाश्ता करत आहेत. एकीकडे माझ्या तांदळाच्या भाकरी चालू आहेत. तर ते होता होता म्हणले नानींना पण आवडतात आप्पे, म्हणून नानींच्या घरी गेले. नानींना आप्पे देण्यासाठी तर विशाल भाऊंचं गाडी धुण्याचं काम चालू होतं. साफसफाई चालू होती नानींची. एकीकडे पाणी आलं होतं, त्यामुळे पाणी भरायची धावपळ. त्याचबरोबर नानींना आप्पे दिले आणि मी तिथून निघाले परत उर्वरित माझे आप्पे बनवण्यासाठी, कारण की मी धावती भेट नानींना दिली ती गरम गरम आप्पे बनवले ते त्याची. तर त्याचबरोबर मी तिथून परत निघाले आहे घरी यायला. आमच्या यूट्यूबच्या ब्लॉगची खूप सारी चर्चा आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आहे, त्यामुळे त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी चेतन मामा व ह्या आजींच्या बहीण आहेत सख्या, तर त्या भेटण्यासाठी आल्या होत्या आम्हाला. तर आम्ही चहा पिलो एकत्र मस्त. तर त्या सांगत होत्या मी मेथीची गड्डे घेतली म्हणून. कारल्या फाट्यावरती गेलतो आम्ही, तर तिथून मेथीची गड्डे आणली. तर त्यांना भेटायला आई पण आल्या. आई बाहेर गेल्या होत्या थोड्या. तर आम्ही मेथीची गड्डी मग त्यांनी एक गड्डी आम्हाला ठेवली आणि एक गड्डी त्या घेऊन गेल्या. तर आम्ही मग बसलो, गप्पा गोष्टी झाल्या. चेतन मामा पण बसले आमच्याबरोबरच. 3 लेडीजमध्ये चेतन मामा ऐकत होते. नक्की कोणत्या लेडीजचं ऐकू ते कन्फ्यूज होती, पण त्यांनी ऐकून घेतलं सगळ्यांचं. त्यानंतर आम्ही मग जेवणाची तयारी केली. जेवण बनवलं. ज्वारीच्या भाकरी बनवल्या, चवळीची भाजी बनवली, भात बनवला. आणि एकीकडे आजींबरोबर गप्पा पण चालू होत्या. आजी सांगत होत्या असं नाही तसं, तसं नाही तसं. आम्ही दोघी जरी बहिणींबद्दल सांगत होत्या. त्या म्हणल्या खूप चांगलं आहे, तसं तसं. पहिल्यापासून आम्ही एकत्र राहतो, म्हणजे एकत्र राहिलेलो आहे. छान मजा मस्ती केलेली बारीकपणीची. त्या काळातल्या त्यांच्या दिवसाच्या गोष्टी सांगत होत्या. हे सगळं ऐकून मस्त वाटलं, छान वाटलं. मग जेवणाबरोबर कैरी पाहिजे, कैरी खावंसे वाटलं, कैरीचं पण पिवशी वाटलं. त्यामुळं मग मी नानींच्या इथं गेले. नानींना म्हणले नानी चला आपण कैऱ्या काढूयात, कैरीचं पण बनवू आणि कैरी पण घेऊन जाऊ खायला. तर मग नानी आणि मी नानींच्या घराच्या मागच्या साईडला झाड आहे आंब्याचं, तिथून आम्ही कच्च्या कैऱ्या काढल्या आणि अर्ध्या कैऱ्या मी घरी घेऊन आले आणि अर्ध्या कैऱ्या मग तिथं नानींच्या तिथं शिजत टाकल्या आणि त्याचं पण बनवायचं होतं. त्यामुळे मग नानी म्हणली तुम्ही कैऱ्या शिजून ठेवा, मी तोपर्यंत जेवून परत येते. नानींनी कैऱ्या शिजून ठेवल्या मस्त प्रकारे. मग अनुताई आल्या. अनुताई म्हणतात वहिनी हे बघा काय आणलंय पप्पांनी, बॅट. आम्ही रोज बॅटबॉल खेळत होतो 2-3 दिवस, पण काय झालं आमची बॅटच तुटली. आणि ही गेम मी येताना त्या दिवशी लग्नाला गेलते तेव्हा गौरी घेऊन आलती त्या लग्नाला. तर ही गेम आणली आम्ही. लुडो टाईप गेम आहे ती. गेम आम्ही चौघींनी मिळून खेळली. 3 नंदा आणि एक त्यांची भाऊजाई, अशा आमच्या ननंद भाऊजाईंच्या मस्त मजा मस्तीमध्ये आम्ही गेम खेळलो. तर त्या गेममध्ये सईताई ह्या हारल्या आणि मी जिंकले. मी फर्स्ट विन झाले त्याच्यामध्ये. मग सेकंड मुग्धताई आणि थर्ड अनुताई. त्याचनंतर मग सईताई हारल्या. आणि मग काय आमचं पहिलं ठरलं होतं जे हारणार त्यांनी एक आईस्क्रीमची ट्रीट द्यायची छोटीशी. तर त्या म्हणण्याप्रमाणे सईताई हारलेल्या होत्या गेम, त्यामुळे सईताई घरी गेल्या. घरून मग आईस्क्रीम घेऊन आल्या आणि मग आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम पार्टी केली. माझी पार्टी वाचली. सईताई म्हणल्याप्रमाणे त्या आईस्क्रीम घेऊन आल्या. त्यांनी छोट्या सगळ्यांना 10 वाल्या आईस्क्रीम घेऊन आल्या. एकीकडे आमची तयारी चालू होती पण बनवायची. मग आमचं गेम खेळून झाल्यानंतर आम्ही पण बनवायला घेतलं. मी आणि नानींनी हे अशा प्रकारे पण बनवलेलं आहे. त्याचबरोबर मुग्धाज रेसिपीची एक साईडला आम्ही रेसिपी बघत होतो पण्याची एक्झॅक्टली कशी बनवतात. तिने त्या अमृताताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं असं रेसिपी एकदम बनवून घेतली आहे. त्यानंतर म्हणजे मस्त असं थोडंसं
याचबरोबर पन्हं रेडी होऊन मुग्धाताई, मी, निकिताताई आणि नानी मस्त असं पन्हं पिलं. बाबा आले तेवढ्यात, बाबांनाही टेस्ट करायला दिलं. बाबांनाही पन्हं खूप आवडलं. बाबा म्हणतात छान आहे, छान आहे. त्याचबरोबर मग संध्याकाळी सगळं जेवण वगैरे उरकल्यानंतर विराज दादा म्हणजे माझे छोटे दीर, चुलत दीर, आणि त्याचबरोबर नील दादा आणि आर्यन दादा असे हे 3 जण माझे छोटे दीर आमच्याबरोबर बॅट बॉल खेळायला आले. ते नवीन बॅट असल्या कारणाने सगळेच जण जरा जास्त उत्साहामध्ये होते आणि बॅट बॉल खेळण्यात मस्त व्यस्त होते. त्याचबरोबर थर्ड अंपायरिंग म्हणून आजोबा सर्वे करत होते आणि पब्लिकमध्ये मी, आजी, परत अनुताई, सईताई आणि आई अशा आम्ही 4 जणी बसलो होतो स्टेडियममध्ये मॅच बघायला. अक्षय भाऊ बॅटिंग करत होते. परत मागच्या साईडची फिल्डिंग आपले रुद्र भाऊ करत होते आणि आजोबा सगळ्यांवरती लक्ष ठेवत होते. कोण कोण कसं कसं खेळतंय ते बघत होते. मस्त अशा छान प्रकारे सगळ्यांनी बॅटिंग केली. मस्त भरपूर टाईम आम्ही बॅट बॉल बघत होतो, खेळत होते ते लोक. जेवण झाल्यानंतर असं अनुताईंची पण बॅटिंग झाली, सईताईंची बॅटिंग झाली छान प्रकारे. हे जे आत्ता बॅटिंग करतात ते विराज दादा म्हणजे सईताईंच्या मावशीचा मुलगा, म्हणजे मावस भाऊ आहे सईताईंचा. तर ते मस्त ॲक्शन करून छान अशा प्रकारे बॅटिंग करत होते, एक्सरसाइज पण करत होते ते. अशा प्रकारे विराज भाऊंना क्लीन बोल्ड हे रुद्र भाऊंनी केलेलं आहे. त्यामुळे बॅटिंगचा नेक्स्ट नंबर आहे सईताईंचा. सईताई फर्स्ट बॉलवरती मस्त अशा प्रकारे 6 लावतात आणि टप्पे कॅचमध्ये आऊट होतात. सईताईंनंतर नेक्स्ट बॅटिंग अनुताईंची होती, पण अनुताई फर्स्ट बॉलमध्येच क्लीन बोल्ड झालेला आहेत. पण बॅट अनुताईंची असल्यामुळे अनुताईंना 2 चान्स आहेत बॅटिंगचे. त्याचबरोबर बॉलवरून विराज भाऊ आणि नील भाऊ भांडणं करत होते. ते म्हणत होते की बॉलिंग मी करणार म्हणून. त्याचनंतर अनुताईंचा सेकंड चान्स, अनुताई आता सेकंड चान्सची बॅटिंग करत आहेत आणि मस्त त्यांच्या हाईटप्रमाणेच त्यांची बॅट आहे व त्या बॅटला घेऊन गोल गोल फिरत आहे. छान अशा प्रकारे मुलांनी रात्री क्रिकेट खेळलेलं आहे. क्रिकेट खेळल्यानंतर सेकंड टायमर अनुताई आऊट झाल्या, मग त्यांनी आऊट असं हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्या मुलांना अनुताईंनी चॉकलेट्स वाटलेले आहेत व असा आमचा दिवसभराचा रुटीन होता. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.